बघा, पीपल वोंट सी युअर स्ट्रगल, दे विल ओनली सी युअर सक्सेस. लोकांना काही घेणं देणं नाही तुम्ही काय करता. लोकांना काय पाहिजे फक्त सक्सेस. आणि सक्सेस भेटल्यानंतर पण काही जण असे असतात हा, येतं लय इझी होतं, पण आपण असं करत नाही, आपल्याला जमत नाही या गोष्टी. ठीक आहे, म्हणजे कसं आहे, सक्सेस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मागा लागतात, काही कर काही कर, पण भेटल्यानंतर पण उलट बोलतात. हे तर कोणी करू शकतं. म्हणजे काय, सरळ सरळ लोकांचं काय असतं, तुम्हाला त्या दिवशी गोष्ट सांगितली तुम्ही गाढवाची, सेम ॲज इट इज तुम्ही काहीही करा, त्यांना काही घेणं देणं नसतं. ठीक आहे, तुम्ही किती स्ट्रगल केला, आता हे सांगण्याचं एक रिझन असतंय की असा स्ट्रगल असतो म्हणून. ऍक्च्युली असं नाही येत तुम्ही, तो एक स्ट्रगल असतो की चला एवढ्या एवढ्या गोष्टी आपल्याला स्ट्रगल करून आपण सक्सेस पर्यंत पोहोचतो. ठीक आहे, समजलं. म्हणजे सक्सेस काय आहे, ही तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला मिळवायची, कोणासाठी मिळवायची, स्वतःसाठी मिळवायची का पब्लिकसाठी मिळवायची, ते तुमच्यावर डिपेंड आहे. कारण सक्सेस मिळवली म्हणजे सगळे तुमच्या सोबत आले असं काही नसतं. काय म्हणतात ते, दिस इज टू इझी, ते खूप सोपं आहे. समजलं. त्यांना रियालिटी माहीत नसते, त्याच्यासाठी फक्त आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती मिळवायची. मग त्या गोष्टीसाठी काय काय प्रयत्न करायचे तुमचं तुम्ही बघा. कळालं का? 7 नंबरचा क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मधला. किती नंबर? 7. काल होमवर्क दिलेले ते सोडवले? बर. हा बघा, आता हा क्वेश्चन आहे आपल्या समोर. ठीक आहे, आता डायग्राम बघितल्या तुम्हाला कळायला पाहिजे एक गोष्ट, काय प्रॉपर्टी कोणती यूज होणार आहे. कोणती प्रॉपर्टी यूज होणार आहे? दोन लाईन पॅरलल दिलेल्या, याचा अर्थ कोणती प्रॉपर्टी आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग बघा, आता इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे? ABC. इन ट्रायंगल ABC, D is parallel to AB. AD दिलेलं आहे 5. थांबू का 5 मिनिटं? तुमचं झालं नसेल तर बोलणं. AD दिलेलं आहे 5, DC दिलेलं आहे 3, BC दिलेलं आहे 6.4 आणि B दिलेलं आहे तुम्हाला. बर, जाऊ द्या, जेवढं दिलेलं तेवढं लक्षात राहू द्या. BC किती आहे? 6.4. टोटल BC दिलेली आहे 6.4. आता बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय असतो? जो पॉइंट आहे उरलेला, कोणता पॉइंट उरलेला आहे? C, CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB. ठीक आहे, म्हणजे ही जी लाईन आहे ती दोन प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते, CD अपॉन DA, CE अपॉन EB. नावाला काही नाही, नाव फक्त बरोबर बघा कोणती साईड कोणती दिलेली. CD किती म्हणजे DC किती दिलेली आहे? 3. DA म्हणजेच कोणती आहे? AD किती दिलेली आहे? 5. CE माहिती आहे का? माहिती आहे ना, ते काय 6.4 मायनस एक्स आणि EB किती आहे? एक्स. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 इंटू एक्स इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट 6.4 मायनस एक्स. काही अवघड नाही. 3 इंटू एक्स 3x, 5 गुणिला 6.4 32. किती होतील? 32.0 म्हणजे 32. आणि 5 ने पुन्हा मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? ते मायनस 5x. 5x ला इकडे आणा. 3x प्लस 5x इज इक्वल टू 32. 8x बरोबर 32. हे 5x इकडे आल्यानंतर प्लस झाले, 3 मध्ये 5 टाकले 8 झाले. x बरोबर येईल 32 अपॉन 8. कितीचा भाग चालला? 4चा.
एक्सची किंमत आली 4. तुम्हाला काय विचारलं? बीच विचारलं होतं. देअरफॉर बी इज इक्वल टू 4. ठीक आहे, घ्या लिहून. नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबर. कोणती लाईन येईल, सॉरी कोणती प्रॉपर्टी येईल? 3 पॅरलल लाईन्स किंवा पॅरल लाईन्स लक्षात द्या. आता बघा, अगोदर क्वेश्चनच्या अगोदर कन्सेप्ट समजून घ्यायची. इकडे सगळ्या साईड दिलेलं आहे बघा. ही दिलेली आहे तुम्हाला, ए बी किती दिलेली आहे? ए बी किती आहे? 60. ही आहे 70 आणि वरची किती आहे? ही आहे तुमची 80. ठीक आहे, समजलं? 60, 70 आणि 80. तर इकडल्या काढायचं. इकडली फक्त एकच दिलेली आहे, ही एक दिलेली फक्त 280. ठीक आहे. हां, आता बघून घ्या. ए बी 60, बी सी 70, डी सी 80, ही टोटल 280 दिलेली आहे. आता कसं काढायचं मग? आता एक बघा, त्याच्यात काय करणं आहे तुम्हाला? पॅरलल दिलेल्या आहे त्या सगळ्या, परपेंडिक्युलर टू लाईन एडी. या सगळ्या लाईन कशा आहे? परपेंडिक्युलर. कोण कोण बघा? सिगमेंट पी ए, जे दिलेले क्वेश्चनमध्ये ते लिहून घ्यायचं एकदा. सिगमेंट पी ए, त्याच्यानंतर सिगमेंट किंवा डायरेक्ट टाका, डायरेक्ट टाकून द्या. सिगमेंट पी ए इज परपेंडिक्युलर टू लाईन एडी. त्याच्यानंतर सिगमेंट दुसरा कोणता आहे? क्यू बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एडी. एडीलाच परपेंडिक्युलर आहे सगळ्या. त्याच्यानंतर नंतरचा सिगमेंट आर सी इज परपेंडिक्युलर टू लाईन एडी. त्याच्यानंतर सिगमेंट कोणता? एच डी इज परपेंडिक्युलर टू लाईन एडी. देअरफॉर याचाच अर्थ काय आहे? परपेंडिक्युलर म्हणजे 90चा आहे. 90चं म्हटल्यानंतर सगळ्या लाईन एकमेकांना कशा आहे? पॅरलल. इथं दिलेल्या नाही त्या, तुम्हाला थोडी एक दाखवू नाही की मला कळतं म्हणून, एवढं कळालं मला म्हणून त्या लाईन पॅरलल आहे. कोणत्या कोणत्या? देअरफॉर सिगमेंट कोणता कोणता? पी ए इज पॅरलल टू सिगमेंट, एक एक घेत चला. क्यू बी इज पॅरलल टू सिगमेंट आर सी आणि इज पॅरलल टू सिगमेंट एच डी. ठीक आहे, 90 डिग्री असल्यामुळे ते काय एकमेकांना सगळे काय पॅरलल आहे. समजलं? आता पॅरलल असल्यावर कोणती असते? बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. आता त्याच्या अगोदर काय करा तुम्ही, याला एक नंबर देऊन ठेवा. कोणाला एक्स घ्या, क्यूपीला एक्स घ्या किंवा आर एसला एक्स घ्या. आपण इथून घेऊ, पी उलटं चालू करू. लेट पी क्यू इज इक्वल टू एक्स. काय घेतलं त्याला? एक्स. आता बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स, बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स, एक्स काढला की बाकी सगळे ऑटोमॅटिक होऊन जाईल. पॅरलल लाईन्स बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. आता बघा, हा एक्स आहे, पी क्यू काय आहे? एक्स. पी क्यू घ्या पहिले आणि डायरेक्ट क्यू एस घ्या. काय घ्या? क्यू एस. मग इकडे काय घेसाल? ए बी. ए बी नंतर काय घेसाल? डायरेक्ट डी डी. ए बी अपॉन बी डी. आता पी क्यूला काय म्हटलं आपण? एक्स. पी क्यूला काय म्हटलं? एक्स. मग क्यू एस काय येईल रे? हा जर एक्स आहे तर हा काय येईल? 280 मायनस एक्स. काय येईल तो? 280 मायनस एक्स. बरोबर आहे. ए बी 60, ए बी 60 आहे तर बी डी किती येईल मग? 70 आणि 80 किती होतील? बी डी ना, बी आणि डी 70 आणि 80 150. 0 0 कटलं. याला 3 भाग जाईल. 3 दुनी 6, 3 5 15. काय उरलं इथं बघा? क्रॉस मल्टिप्लाय. 5 गुणिला एक्स 5x, 2 गुणिला 2 इन ब्रॅकेट 280 मायनस एक्स. मग 5x बरोबर किती होईल? 280 न 2ला मल्टिप्लाय करा 560, 2 न मल्टिप्लाय करा 2x. 2x इकडे आल्यानंतर काय होतील? 5x प्लस 2x बरोबर 560. मग 7x बरोबर 560. तर एक्सची किंमत किती येईल? एक्स बरोबर येईल 560 भागिला 7, 7 8 56. म्हणजे एक्सची किंमत आली 80. एक्सची किंमत किती आली तुमची? 80. एक्सची किंमत 80 म्हणजे काय भेटली तुम्हाला? पी क्यू. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू किती भेटलं तुम्हाला?
80. एक्स म्हणजेच काय होता पी क्यू. पी क्यू भेटला तुम्हाला 80. ठीक आहे. आता पी क्यू 80 भेटला, बस काम संपलं तुमचं. आता एक एक लाईन घेत चला. फक्त एक लाईन काढ नव्हती आपल्याला, कोणतीही एक. पी क्यू भेटली, त्याच्यानंतर क्यू आर आणि एस आर डायरेक्ट भेटून दिला. आता कसं बघा. नाऊ प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन लिहिलेलंच आहे आपण. नाऊ आता आपण डायरेक्ट रेशो कोणता घेतला होता, पी क्यू अपॉन क्यू एस घेतला होता. कोणता घेतला होता, क्यू एस. का, कारण आपल्याला लाईन माहीत नव्हती, आपल्याला एक लाईन काढ नव्हती कोणती तरी. आपण कोणती काढली, पी क्यू. आता सरळ सरळ रेशो घ्या. पी क्यू अपॉन, दुसऱ्या कलरमध्ये घेतो थांबा, पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. आता पी क्यू काढलेलं आहे, किती आलेलं आहे 80. क्यू आर माहीत नाही. ए बी अपॉन बी सी किती आहे, ए बी किती आता 60, बी सी किती आहे 70. 0 0 कॅन्सल. मग क्यू आर बरोबर काय होईल, 7 गुणिला 80 अपॉनमध्ये 6, कितीचा भाग जाईल, 8 7 56. किती झाले ते 560 भागीला 6, कितीचा भाग जाईल बघा याला, 6 9 54. पॉईंटमध्ये आन्सर आहे का, मागं बघा बरं. हां मागं बघा, पॉईंटमध्ये आन्सर आहे का. बघा बरोबर आहे, चुकलं नाही. 280 अपॉन 3 म्हणजे याला अर्ध करा. 2 भाग दिल्यावर किती होतील 280, याला 2 भाग दिल्यावर होतील 3. म्हणजे क्यू आर किती आलं तुमचं, क्यू आर आलं तुमचं 280 अपॉन 3. चुकत नाही आन्सर, ताण नका घेऊ. ठीक आहे. क्यू आर आलं तुमचं 280 अपॉन 3. आणि तिसरी काढायचं तुम्हाला. बघा एक्झाममध्ये तुम्हाला 3 नाही येणार, तुम्हाला 2 येतील कोणतेही. कळालं का. कारण हा क्वेश्चन 4 मार्क्सला एक्झामिनर देणार नाही, कारण जॉमेट्रीमध्ये 4 मार्क्सला भरपूर मोठे क्वेश्चन आहे. एवढा सिम्पल क्वेश्चन 4 मार्क्सला देणार नाही. हा सिम्पल क्वेश्चन आहे. 4 मार्क्सला एवढा सिम्पल क्वेश्चन येत नसतो. 4 मार्क्सला शक्यतोर एक राहील तुमचा 4थ्या चॅप्टरमधून, काय, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. जर तो नाही आला तर 100% 5व्या चॅप्टरमधून एक क्वेश्चन राहील. हे लिहून घ्या तुम्ही माझं. 4थ्या आणि 5व्या चॅप्टरमधून एक क्वेश्चन राहील 4 मार्क्सला. किती मार्क्सला, 4. 5वं बाकी आपलं घेऊ आपण. त्याच्यानंतर नाऊ. आता बघा आपल्याकडं पी क्यू आहे, बरोबर आहे. काय आहे, पी क्यू किती आहे 80. त्याच्यानंतर क्यू आर काढला आपण 280 अपॉन 3. आपल्याकडं रेशिओ आता बघा, तुम्ही ए बी अपॉन सी डी पण घेऊ शकता. कळालं का. पण काय करा तुम्ही आता, बी सी अपॉन सी डी घ्या. सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. बी सी अपॉन सी डी इकडून घेऊ आपण, ताण नका घेऊ. पी क्यू काढली, क्यू आर काढली, कोणती राहिली आर एस. मग क्यू आर अपॉन आर एस, क्यू आर अपॉन आर एस इज इक्वल टू बी सी अपॉन सी डी. बी सी अपॉन सी डी. क्यू आर किती आहे 280 अपॉन 3 अपॉनमध्ये आर एस. काही घाबरू नका त्याला. 280 अपॉन 3 अपॉनमध्ये आर एस. बी सी किती आहे 70, सी डी किती आहे 80. 0 0 कॅन्सल. ठीक आहे. आता आर एस इंटू 7 क्रॉस मल्टिप्लाय आर एस इंटू 7. इकडे काय होईल 280 अपॉन 3 गुणिला 8. मग आर एस बरोबर होईल 280 गुणिला 8 अपॉनमध्ये 3 गुणिला 7. काही आन्सर सांगा. सांगा ना. 320 अपॉन 3. बघा पुन्हा सांगतो, समजलं नसेल तर. क्यू आर अपॉन आर एस इकडे बघून घ्या, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. आता आर एस गुणिला 7 केला आपण. काय केलं 7. आता 280 अपॉन 3 हा ॲज इट इज इकडे मल्टिप्लाय होईल कोणाला 8ला, क्रॉस मल्टिप्लाय. मग आर एस बरोबर काय होईल 280 हे 8 याला अंशामध्ये मल्टिप्लाय होतील, अपॉनमध्ये 3 आहे
हा 7 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यावर काय झाला डिव्हिजन. आता 7 ने कितीचा भाग जाईल, 7 चोक 28 म्हणजे 40चा भाग गेला. कितीचा भाग गेला 40. 40 गुणिले 8 किती झाले 320 अपॉन मध्ये 3, याला समोर भाग जात नाही. ठीक आहे, समजल्या या गोष्टी सगळ्या. हां, आता याच्यानंतर एक ॲक्टिव्हिटी, मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी तुमची बघा. जशी ॲक्टिव्हिटी दिलेली ना ॲज इट इज एक्झामला येईल. 4 बॉक्स म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. 4 बॉक्स म्हणजे किती किती मार्क्सला 2, अर्ध्या मार्क्सला. एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही. अशी ॲक्टिव्हिटी सोडायची नाही. काय बघा, MX काय बायसेक्टर, काय MX हा बायसेक्टर आहे. MX बायसेक्टर कुठून चालू झाला, M पासून. M पासून चालू झाला म्हणजे एक राहील MP, काय राहील MP. एका साईडला गेलो आपण कुठपर्यंत, P पर्यंत, MP पर्यंत गेलो, आणि दुसऱ्या साईडला MQ. काही प्रॉब्लेम इथपर्यंत कोणाला नाही. आता MPच्या समोर कोणती साईड आहे, PX. इकडं MQच्या समोर कोणती साईड आहे, QX. समजलं, एक कंडिशन. दुसरी कंडिशन आहे MY. मग M पासून एकदा P पर्यंत जा, काय होईल मग MP, आणि M पासून एकदा R पर्यंत या, काय झालं ते MR. आता MPच्या समोर कोण आहे, इकडल्या साईडला PY, काय आहे PY, आणि MRच्या समोरला कोण आहे YR. ठीक आहे. आता हे जे आता MR आणि MQ बघा, हे इक्वल दिलेलं. आता हा रेशिओ आहे ना, हा तुम्हाला इकडे घेऊन दाखवतो थोडा. MP अपॉन MQ इज इक्वल टू PX अपॉन XQ जरी म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हा एक रेशिओ. आणि MP अपॉन MR इज इक्वल टू PY अपॉन YR. पण ह्या दोन इक्वल दिलेल्या आहे. ह्या दोन काय इक्वल आहे, इक्वल दिलेले आहे. त्या दोन लाईन म्हणजे बघा ना, हे दोन म्हणजे इक्वल आहे. याचा अर्थ हा रेशो कसा आहे, सारखा. हा रेशो कसा आहे, सारखा. तर हा रेशो पण कसा येईल मग, सारखा येईल. म्हणजे कोणता रेशो झाला तो, PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. हा रेशो सारखा आहे. कोणता कोणता बघा मग ट्रायंगलमध्ये, PX अपॉन XQ इज इक्वल टू PY अपॉन YR. याला बघितलं वाटतं कुठं, असा रेशो कोणता असतो, PX अपॉन XQ PY अपॉन YR. हा रेशो असतो BPTचा. कोणता, BPT. फक्त लक्षात ठेवायचं. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे का कॉन्व्हर्स आहे, काय आहे कॉन्व्हर्स. कारण लाईन पॅरलल दाखवणे, काय दाखवणे पॅरलल. म्हणून कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कोणत्या लाईनने डिवाइड झालेले ते XY. कोणत्या लाईननं, XY. XY इज पॅरलल टू QR. ॲज इट इज क्वेश्चन, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे. कधी कधी ॲक्टिव्हिटी क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये येते, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला क्वेश्चन राहील, प्रूव्ह दॅट XY इज पॅरलल टू QR. म्हणजे हे खालचं काहीच येणार नाही, फक्त काय राहील क्वेश्चन. असं समजायचं नाही की ॲक्टिव्हिटी म्हणजे फक्त ॲक्टिव्हिटीज येईल, असं नसतं. कधी कधी हाच क्वेश्चन ॲज इट इज येईल, ॲक्टिव्हिटी राहणार नाही. तुम्हाला माइंडमध्ये विचार करावा लागेल. समजलं, हे टाकून घेतलं काय, नावं टाका एकदा. हां, त्याच्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन. आता काय काय दिलेलं बघा, बायसेक्टर ऑफ बी. बायसेक्टर ऑफ बी लगे पटकन लिहून घ्यायचं. मग इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे, ABC. कोण बायसेक्टर आहे, रे BX. कोणता, BX आहे का, BX इज बायसेक्टर. कोणाचा बायसेक्टर आहे, ऑफ कोणता अँगल, ABC. ठीक आहे. मग कोणती प्रॉपर्टी असते किंवा थेरम असतो, बाय अँगल बायसेक्टर थेरम. बाय अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे. आता बाय अँगल बायसेक्टर थेरमनं काय होईल सांगा, एक एक साईड घेऊ, BA अपॉन BY, BA अपॉन BY इज इक्वल टू. आता बघा C का नाही घेतलं, कारण तू इथपर्यंतच आहे, समोर गेली की ती साईड नाही, तू इथपर्यंतच आहे. BA अपॉन BY, तर BAच्या समोर कोण आहे, AX, आणि BYच्या समोर कोण आहे, YX. कोणता आहे, XY. ठीक आहे, याला 1 नंबर द्या.
त्याच्यानंतर रे दुसरा CX, कोणता CX इज बायसेक्टर ऑफ, कोणाचा बायसेक्टर आहे तो ACB का, ठीक आहे ACBचा बायसेक्टर आहे तो. मग इथं परत बाय अँगल बायसेक्टर थेरम किंवा बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, बाय अँगल बायसेक्टर थेरम काय होईल, कुठून चालू झालेला आहे तो CA, इकडं CA अपॉन CY इज इक्वल टू CAच्या समोर कोण आहे AX, काय आहे AX, आणि CYच्या समोर कोण आहे XY, काय आहे XY. ठीक आहे, आता तुम्हाला रेशो कोणता फाइंड करायचा आहे AX अपॉन XY. आता BA किती आहे, BA तुमचं 5, ठीक आहे. AC आहे तुमचं, म्हणजे BC तुम्हाला टोटल साईड दिलेली, ठीक आहे. BY आणि CY याच्यात एक मिनिट शॉर्टकट सांगतो तुम्हाला. आता AX अपॉन XY काय सारखे, मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 BA अपॉन BY इज इक्वल टू काय होईल CA अपॉन CY, ठीक आहे. आता BA किती आहे रे, AB 5, ठीक आहे. CA किती आहे 4, हे 4 अपॉन BY ॲज इट इज राहू द्यायला, ठीक आहे. CY, आता CY जो आहे, हा जो CY आहे, आपल्याला टोटल BC माहिती, BC किती 6, टोटल 6 आहे. तुम्हाला CY काढायचं, काय काढायचं CY, मग 6 मधून काय मायनस करावं लागेल BY, म्हणजे इथे येईल तुमचं 6 मायनस BY, इथे लिहून ठेवायचं ब्रॅकेटमध्ये CY इज इक्वल टू 6 मायनस BY. का BC 6 दिलेली आहे, तुम्हाला जर CY काढायचं तर BY त्याच्यामधून काढून टाकावं लागेल. आता करा क्रॉस मल्टिप्लाय, 4 इंटू BY इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट 6 मायनस BY, ठीक आहे. किंवा थोडं सोपं करण्यासाठी इथे एक शब्द लिहून घ्या, लेट BY इज इक्वल टू X, काय घ्या BY इज इक्वल टू X. मग X घेतलं की थोडं इक्वेशन सोपं होऊन जाईल, बाकी सगळं सारखंच आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त BYला X म्हटलं की थोडं सोडवायला सोपं जातं ते X. मग हे किती होईल 6 मायनस X, CY होईल तुमचं 6 मायनस X, कारण BYला X म्हटलं तर हे. आता करा क्रॉस मल्टिप्लाय, X म्हटलं की सोपं जातं तुम्हाला. 4X 5 इन ब्रॅकेट 6 मायनस X, 4X 5 सका 6 मायनस X मायनस 5X इकडे आणा, 9X इज इक्वल टू 30. Xची किंमत 30 अपॉन, Xची किंमत किती झाली 30 अपॉन 9, मग किती होईल ते 3 जर भाग दिला तर 10 अपॉन 3. X बरोबर आला तुमचा 10 अपॉन 3. Xला काय म्हटलेलं होतं BY. मग देअरफोर आता आपल्याला काय पाहिजे, हा रेशो पाहिजे AX अपॉन XY. देअरफोर AX अपॉन XY इज इक्वल टू, कोणती साईड काढली आपण BY, मग AX अपॉन XY इज इक्वल टू काय BA अपॉन BY. तर BA किती आहे, BA 5, BY किती काढली 10/3, ठीक आहे. तर मग AX अपॉन XY बरोबर हे 3 जे आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये होतील, म्हणजे याला डिव्हिजनचं साईन काढलं तर ते उलटं होत असतं. काय होत असतं उलटं, म्हणजे 3 वरती जातील, 5 गुणिला 3 अपॉनमध्ये होतील 10, फायनल आन्सर येईल 15/10, म्हणजेच किती 3/2, 5 3 15, 5 2 10. हेच आहे काय आन्सर, पहा बरं. ठीक आहे, कळालं. हे थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं मी तुम्हाला, लिहून घ्या.